जालन्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे गहू, हरभरा, मका, ज्वारी या रब्बी पिकांना फायदा झालाय। मात्र कापूस पिकं भिजल्याने या पिकाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे तूर आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे। जालना, बदनापूर, अंबड, भोकरदन, जाफराबाद या तालुक्यात आज सकाळी हा पाऊस झाला आणि शिवाय कालपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि त्याच्यामुळे कपाशी आणि तूर या पिकांना फटका बसत आहे। अशा प्रकारे हे कापसाची जे बोंड आहेत ते खाली गळून पडले आणि हा जो कापूस आहे या पावसामुळे पूर्णपणे ओला झालेला आहे। बाबा, नुकसान कशाचं झालं पावसामुळे? तुरीचं झालं, कापसाचं झालं। आणि फायदा कोणत्या पिकांना झाला? फायदा कोणत्या पिकांना झाला या पावसाचा? फायदा फक्त हरभरा, गहू, ज्वारी बर याचा झाला। तूर आणि कापूस उत्पादकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। परिणामी आता सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना।